आमच्या इकडे आज संपर्क अभियान म्हणजे आमच्या इथे आज होतं आणि आमच्या शाखा क्रमांक 12च्या वतीने आज इथे जवळजवळ 1000च्या वर महिला उपस्थित होत्या। आज बरेचसे प्रवेश घेतले आम्ही। आमच्या सेनेमध्ये जवळजवळ 250 असे 500 लोकांचे प्रवेश झाले। त्यामध्ये मुख्य प्रवेश म्हणजे दिलीप पारसेकर साहेबांचा हा, तसेच आमचा श्रीराम म्हणून त्यांचा पण झाला। आणि अशा पद्धतीने आमच्याकडे आज बरीच लोक आज शिंदे साहेबांचं काम बघून, त्यांचं नेतृत्व, त्यांचं काम बघून आज सेनेत प्रवेश करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने उद्या येणाऱ्या महानगरपालिकेचा म्हणजे आम्हाला निकालही दिसतं की आमच्या इथून हा आमचा भगवा झेंडाच फडकला जाणार आहे। आणि अतिशय चांगलं काम आमच्या विभागात आपले आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील सर्व नगरसेवक, आमच्या शाखेतले सर्व पदाधिकारी, उपशाखा संघटक, गटप्रमुख सगळे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। त्याची पाहणी करण्यासाठी आज इथे उदय सामंतजी साहेब तसेच राहुल शेवाळे साहेब यांनी ते आज बघितलं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने खुश होऊन गेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शाखा क्रमांक 12चं काम चाललेलं आहे। आणि मला खात्री आहे की आमच्या विभागातून महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकणार आणि शिंदे साहेबांचाच उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहे, ते निश्चित। माननीय आमदार श्री उदय सामंत साहेब, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य व राहुल शेवाळे साहेब, माजी खासदार शिवसेना उपनेते आणि आमच्या विभागाचे गोरगरिबाचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी शाखा क्रमांक 12 इथं आज आमच्या शाखेची पाहणी करण्याकरता, किती उपशाखाप्रमुख, किती गटप्रमुख यांची सर्व माहिती घेण्याकरता या ठिकाणी आले होते। आढावा बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये त्यांनी पाहिलं तर या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे। सर्व पदाधिकारी नियुक्त झालेले आहेत। काही जी कामं होती ते कामांच्या संदर्भातली चर्चा झाली। त्यानंतर आमच्या बचत गट जवळजवळ 156 बचत गट या विभागात आम्ही कार्यरत आहेत। या सर्व लोकांना एकत्र करण्याचं काम शाखा क्रमांक 12च्या वतीने करण्यात आलं आणि त्यांना ते सर्व आपण दाखवण्यात आलं। प्रचंड गर्दी अशी होती की आमच्या इथं 6 वाजल्यापासून लोक आलेले आहेत। 6 वाजल्यापासून लोकांना उत्साह होता की आज इथं आपल्याला उदय सामंत साहेब येत आहेत आणि तेही दादा स्वतः सोबत आहेत, राहुल शेवाळे साहेब येत आहेत। म्हणजे एवढे मोठे नेते आपल्या या ठिकाणी येणार आणि त्या नेत्यांच्या स्वागतासाठी आणि जेवढ्या आमच्या जनतेचा विश्वास आहे माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्यावर की त्यांनी जे आतापर्यंत केलेली कामं आहेत, आमच्या तर महिला भगिनी तुम्ही पाहिले असतील, जवळजवळ 700-800 महिला इथं बसल्या होत्या। त्या म्हणजे आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी होत्या। त्या लाडक्या बहिणीचा निरोप घेण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सामंत साहेबांना पाठवलं होतं आणि तो निरोप त्यांनी घेतला आणि इथं त्यांना खुश होऊन सगळ्या आमच्या महिला भगिनी गेल्या। याबद्दल धन्यवाद। जय हिंद। दादाच्या प्रेरणेमुळे एवढी जोर येतोय की म्हणजे एवढी मजा वाटते की त्याच्यामुळे माझ्याबरोबर 115 लोक आणि 15 लोक कार्यकर्ते होते। त्या लोकांनी आपला प्रवेश केलेला आहे शिवसेनेत आणि मी ऑलरेडी पहिला शिवसेनेचाच होतो आणि परत वापसी माझी शिवसेनेतच झालेली आहे। किती लोक? 15 लोक पक्षप्रवेश आहे, लेडीज आणि जेंट्स। मी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेलो, तिथे मी उपाध्यक्ष होतो उत्तर मुंबई जिल्हा आणि शासकीय कमिटी मला संजय गांधी निराधार होते। त्याच्यानंतर BJPमध्ये आलेलो, 2 वर्ष BJPमध्ये काम करत असताना एवढं काय जास्त मला काम करायला भेटलं नाही, पण माझी इच्छा बरंच होती काम करायची। पण आता ह्या पक्षात आल्यानंतर काम करायची इच्छा आहे आणि मला ती पूर्ण होणार एवढी मला गॅरंटी आहे। आणि गीता सिंगन मॅडमने मला खूप प्रवेश करण्यासाठी मदत केली आहे। दादांकडे पोचवेपर्यंत तिथपर्यंत मला नेईपर्यंत त्यांनी मला मदत केली आहे, त्यांचे मी आभार मानतो आहे आणि ह्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांचे असेच आशीर्वाद माझ्यावर असावे यांनी इच्छा प्रकट करतो। बरोबर शाखेच्या वतीने शाखा प्रमुख कौस्तुभ मामुंडकर आणि सुवर्णताई गवस महिला शाखा प्रमुख स्वागत करतात। राहुल शेवाळे साहेबांचं स्वागत या ठिकाणी अजय देसाई या ठिकाणी होणार आहे। दिलीप म्हणजे रवी आणि आज प्रवेश होतोय, जोरदार टाळ्या होऊ द्या। शैलेश गुप्ता, निशांत निर्लेकर।